कर्जत येथील शेतकऱ्याची तूर बियाणाबाबत तक्रार, पाहणी पूर्ण अहवाल सादर होणार। कर्जत येथील शेतकरी राधाकिशन पंढरीनाथ डोंगरे व विठ्ठल पंढरीनाथ डोंगरे यांनी अंबड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तूर बियाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रार दाखल केली होती। मौजे कर्जत शिवारातील शेती गट क्रमांक 223 एकूण 6 एकर 30 गुंठे क्षेत्रात 18 जून 2025 रोजी तुरीची लागवड करण्यात आली होती। यापैकी 6 एकरामध्ये श्रीराम सीड कंपनीची मुन्नी वाणाची तूर 3 पॉकेट 1 किलोचे व उर्वरित 30 गुंठ्यात मुन्नीचा बॅच क्रमांक बी 9208 व नंतर बीज कमी पडल्याने गोदावरी कंपनीचे बियाणे लावण्यात आले। मात्र कंपनीने सांगितल्याप्रमाणे मुन्नी वाणाचे उत्पादन न आल्याने शेतकऱ्याने प्रथम विक्रेत्याकडे तोंडी तक्रार केली। त्यानंतर लेखी तक्रार अंबड तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करण्यात आली। या तक्रारीच्या अनुषंगाने आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी अंबड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी कर्मचारी, श्रीराम सीड कंपनीचे अधिकारी कर्मचारी, अंबड येथील विक्रेता प्रतिनिधी व तक्रारदार शेतकरी यांच्या उपस्थितीत संबंधित तूर प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। या पाहणीचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यासह अंबड तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर केला जाणार आहे। गोदावरी वाणाला मिळणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेत मुन्नी वाणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी कंपनीकडे केली आहे, तर योग्य मोबदला न मिळाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा देखील तक्रारदार शेतकरी व त्यांच्या बंधूंनी दिला आहे। यावेळी बोलताना तक्रारदार शेतकरी, कंपनीचे अधिकारी व बदनापूर येथील कृषी विद्यापीठाचे अधिकारी। दादा, मला एक सांगा, तुमच्या तुरीच्या संदर्भात तुमची तक्रार आहे, तुम्ही स्वतःच तक्रार करते आहात, काय सांगाल? हो साहेब, माझं नाव राधाकिशन पंढरीनाथ डोंगरे, राहणार कर्जत। गट नंबर 223 याच्यामध्ये तूरचं पीक घेतलेलं आहे। त्या पिकाचं मुन्नी श्रीराम कंपनीची आहे, तिचे 3 पॉकेट आणले, तर ते त्याच्याच बाजूला गोदावरीचं एक कमी पडल्याच्या नंतर थोडं गोदावरीचं वाण घेतलं, तर ते चांगल्या प्रकारे आलं। आणि हे जे आहे का आता मुन्नीने धोका दिला? हा, मुन्नी कंपनीनं 100% धोका द्याला म्हणायला हरकत नाही। कारण आता आपण त्याच्या 2 फवारण्या घेतल्या, 2 डोस दिलेत, 2 पाणी सुद्धा दिलेत। आता ते गोदावरीचं हे एकाच गटात आहे। आता त्याची या मुन्नी कंपनीची याच्यातली एकच शेम हे आपली समजा मेहनतीचं, फवारणीचा, खताचा सारा शेम हे त्यांना व्यवस्थित आलं, पण याच्यात ह्या बियाण्यातच खराबी असल्यामुळं हे फेल गेलेलं आहे। आता याच्या कसं आहे, आपलं एवढंच म्हणणं आहे की कंपनीनं आमची नुकसान भरपाई करून द्यावं अशी कंपनीकडे आपली विनंती आहे। मला एक सांगा, कंपनीचे अधिकारी आत्ताच बोलून गेलेत, त्यांचं म्हणणं आहे की कुठंतरी समन्वयाचा किंवा तुमच्या मेहनतीचा अभाव आहे, किंवा तुमच्या आणि दुकानदाराच्या ह्या वाहनाचे प्रत्येक वाहन वेगवेगळे असतात, त्या संदर्भात त्याची निगा कशी राखली पाहिजे, कोणत्या वेळेला औषध दिली पाहिजे, कोणत्या वेळेला फवारणी केली पाहिजे, कोणत्या वेळेला पाणी दिलं पाहिजे, असं त्यांच्यात तुमच्यात दुकानदारात कुठंतरी समन्वयाचा अभाव झाला असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्याच संदर्भात तुम्ही काय सांगाल? अहो साहेब, आता कसं आहे, आमच्याकडून जर असं काहीच झालेलं नाही ना, ज्यावेळेस दुकानदारांकडं आपल्याला ज्यावेळेस अडचण वाटली त्यावेळेस आपण दुकानदाराला भेटलो, त्यानं सांगितलं आता मायक्रोन्यूटन घ्या, याला खताचा डोस द्या। आम्ही ते मायक्रोन्यूटनचे फवारण्या घेतल्यात, खताचे डोस दिलेत, नंतर पाणी 2 पाणी सुद्धा दिलेत। याच्यात आमच्याकडून अजिबात मेहनतीत गर्दीपणा नाही झाला। पण आता कंपनीवाल्याचं कसं आहे, आता त्याला त्याशी बाजू काहीतरी दाखवा, आता त्याला डायरेक्ट म्हणता येत नाही की आपला वाण फेल आहे। नाही, त्यांनी कबूल दिली, कसं की अपेक्षित पेक्षा नक्कीच वाण कमी त्यांनी कबुली दिलेली आहे, परंतु पूर्ण ते स्वतःच्या अंगावर दोष अंगावर घ्यायला तयार नाहीयेत। अहो, कबुली कशी दिली? 25% आलेलं नाही ते, आणि ते 75 ते 80% गेलेला वाण, आणि त्याच्यात कसं मान्य करावं शेतकऱ्यांनी? म्हणजे शेवटी तुमचं कंपनीला म्हणणं काय आहे? मग शेवटी आमचं म्हणणं आहे की कंपनीनं हे नुकसान भरपाई आमची जशी आमची इच्छाप्रमाणे तेवढी देण्यात यावं। जे बाजूला वाण लिहिले आम्ही, त्या वाहनाचा जसं ॲव्हरेज येईल तेच प्रमाणे द्यावं, त्या क्षेत्रातच आहे ना ती गटात,
अच्छा. 223 गटामध्ये गोदावरीचा जो वाण म्हणजे आहे, थोडक्यात असं म्हणायचं तुम्हाला जे गोदावरीचं उत्पन्न निघेल हा. एकरी त्या हिशोबात तुम्ही हे त्या हिशोबात आपल्याला त्याचं याचं उत्पन्नाची हे देण्यात यावं. नुकसान भरपाई देणार. नुकसान आणि भरपाई जर देण्यात समजा ते कंपनीनं तुमची बाजू म्हणणं ऐकलं नाही तर तुम्ही काय कराल? आता कंपनीनं आमचं म्हणणं नाही ऐकलं तर आम्हाला पुढचा पाऊल उचल नाही, आहे. आम्हाला कोर्टात जाणं आहे. असं आहे का? कोर्टात जाऊन त्याचा न्याय तर घेणंच आहे ना. असं आहे का? न्याय शिवाय पर्याय काय आहे पुढचा? म्हणजे थोडक्यात तुम्ही सध्या स्वतः कंपनीकडे प्रथमतः विनंती करतात आणि नंतर विनंतीला मान नाही दिल्यास नाईलाज असतो. ना इलाज मजबुरी जर त्यानं आपलं मान्य केलं तर आपल्याला कोर्टात जाण्याची काहीच इच्छा नाही. अच्छा. पण त्यानं जर आपलं मान्य नाही केली नुकसान भरपाई तर मग आपल्याला पुढचा पाऊल कोर्टात जाणंच आहे मजबुरीने. नाही कारण काय आहे की त्यांच्यासोबतच कृषी तज्ज्ञ जे आहे बदनापूरचे ते पण येऊन गेले, त्यांनी सुद्धा म्हणणं मांडलेलं आहे, ते पण आम्ही दाखवणारच आहोत, त्याबद्दल काही वाद नाही. नाही ते आलेलं आहे तर आपलं याच्यात काही दोष नाहीच ना. आपलं जे आहे हकीकत मध्ये तेच आहे. ओके. सर जी शेतकऱ्याची अशी तक्रार आहे की त्याच्यात 7 एकर तूर असूनही कर्जत या ठिकाणी आहे आणि शिराडून शिवार आहे ना, कर्जत शिवारात ही शेती असून त्याच्या 7 एकर शेतीला तुरीस शेंगा लागलेल्या नाही असं म्हणणं आहे. तर त्या अनुषंगानं आपण कंपनीचे अधिकारी म्हणून त्या संदर्भात आपण आपल्या कंपनीचं नाव आणि कशामुळे हा प्रॉब्लेम येतो या संदर्भात आपण बोलावं. सर्वात प्रथम मी श्रीरामा कंपनीकडून आलो आहे. इथं ज्यावेळी शेतामध्ये पाहणी करत असताना मला असं निदर्शनात आलं, शेतकरी बंधूकडे आलो मी. त्याने पूर्ण क्षेत्र त्यांचं 7 एकर आहे, त्याच्यामध्ये आपल्या श्रीरामा कंपनीचं त्यांनी 3 पॅकेट लावलेले. हो 3 पॅकेट लावलेले आहे. आता ह्या वर्षीचं जर विचार करायला गेलं, आज आपण क्लायमेट म्हणा किंवा अन्य काही गोष्टी मॅनेजमेंट म्हणा, शेतातले जे आपल्याला स्प्रे वगैरे करायचे होते ते वेळोवेळी अनवेळोवेळी झाल्यामुळं या काही गोष्टीमुळं महत्त्वाचं काय आहे की आमची जी ही तूर आहे ह्याला 45 दिवसाला एक शेंडा मारावा लागतो, त्याच्यानंतर 90 दिवसांनी एक शेंडा मारावा लागतो. हे खास वैशिष्ट्य तुरीचं असं आहे, हे खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न देते. आणि महत्त्वाचं ह्याची जी पेसिंग जी आहे ती काही ठिकाणी योग्य आहे, काही ठिकाणी अनियोग्य आहे. असं म्हणू शकत नाही की ह्या तुरीला काही माल लागलं नाही म्हणून. जर तुम्ही बघायला गेलं तर मध्ये माल लागलेला आहे, की जेव्हा आपण कुठल्याही कंपनीचं बियाणं कसं म्हणतो की त्याला काहीच लागलं नाही बियाणं, तर आपण त्याला म्हणू शकतो की ह्याला काहीच लागलेलं नाही, मग ते बियाण्याचं दोष म्हणा किंवा अन्य काही गोष्टीचा दोष म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळं माझं म्हणणं एवढं आहे की जे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न होतं तर ते ह्याच्यामध्ये थोडं कमी दिसायला लागले, पण ऑलरेडी माल लागलेला आहे. फक्त यांचं जे ग्रोथ रेग्युलेटर जे गोष्टी होत्या, जे मॅनेजमेंटने स्प्रे करायचे सांगितले होते, त्या गोष्टी ह्याच्यामध्ये निर्देशात आलेल्या नाही आहे. त्याच्यामुळं मी शेतकऱ्यांना सांगतो की ह्या गोष्टी जर केले असते तर आणखी चांगलं उत्पन्न आलं असतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला एक सांगा सर, नेमकी तुम्ही आपण श्रीराम कंपनीकडून आलात, शेतकऱ्याच्या हितासाठी आपण प्रत्यक्ष घटनास्थळी आलात, त्याबद्दल आपलं स्वागत आहे, त्याबद्दल काहीच दुमत नाही. परंतु मला एक सांगा की हा प्रॉब्लेम श्रीरामचा फक्त एवढ्याच प्लॉटमध्ये आहे का बाकी इतर ठिकाणी सुद्धा अशा समस्या आहेत? हा प्रॉब्लेम काय झाले, इतर ठिकाणी पण तूर खूप चांगली आलेली आहे. मी असं म्हणत नाही की इथंच प्रॉब्लेम आला आहे म्हणून, पण अन्य भरपूर आता कसं असतंय, बाकी जिल्ह्याचं नाव घेण्यापेक्षा मी तुम्हाला इथं सांगतो, जसं आपण जालना जिल्हा बघितला, शेजारी संभाजीनगर जिल्हा बघितला, अन्य शेतकऱ्यांच्या शेतात तूर आहे, चांगल्या प्रकारे उत्पन्न आलेलं आहे. पण काही गोष्टी मॅनेजमेंट ज्या आम्ही कंपनीकडून जे आम्ही परिपत्रक देतो किंवा जो लोकलचा जो डीलर असतो, जो विकणार असतो, त्यांनी पण त्या शेतकऱ्याला योग्य ते मॅनेजमेंट सांगायला पाहिजे की हे किती अंतरावर लावायचं आणि किती पेसिंगवरती हे करायचं, स्प्रे कधी करायचं, शेंडा कधी खोडायचा, किती दिवसांनी ग्रोथ थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे. कारण हे काय झालं, पाऊस अति झाल्यामुळं फक्त झाडं वाढत गेले. तर हे लोकलचा जो विक्रेता असतो त्यांनी पण शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे इथून पुढं बियाण्याबद्दल आमच्या कंपनी म्हणू किंवा अदर कंपनी म्हणू ते लिपलेट घ्यावं शेतकऱ्यांनी, त्या पद्धतीनं करावं. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का दुकानदार असेल किंवा शेतकऱ्याकडून कुठंतरी हायगाई झाली असं तुम्हाला म्हणा, निष्काळजीपणा झालाय? निष्काळजीपणा हे बघा, शेवटी कसं असतंय, आपण त्यांच्यावर डायरेक्ट असं निष्काळजीपणा म्हणू शकत नाही. असं नाही, त्यांनी केलं, प्रयत्न केले चांगलं आणण्यासाठी, पण काही ज्या वाणाचं जे वैशिष्ट्य आहे, मी तुम्हाला सांगितलं 45 दिवसांनी शेंडा मारायचा,
नंतर 90 दिवसांनी एक मारायचा आणि ग्रोथ थांबवण्यासाठी वरून स्प्रे. कारण काय होतं, हे जे फुलं वगैरे जे असतात ना, फ्लॉवरिंगच्या वेळेस एखादा मायक्रोन्यूटन मारायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ह्या प्लॉटमध्ये मला आज सध्या तर दिसलं नाही, त्याच्यामुळे हे थोडंसं प्रमाण कमी दिसतं. मला एक सांगा सर, तो आपण श्रीराम कंपनीकडनं आला आहेत. कंपनी ज्यावेळेस आपण आपल्या एखाद्या विक्रेत्याकडे आपला डीलर असतो, त्या डीलरकडे आपण आपला सेल्स ऑफिसर ठेवत नाहीत का? ठेवलेलं आहे हां? ऑलरेडी. मग त्यानं माहिती दिली नाही का? नाही, हे कसं असतं सर माहिती आहे का, प्रत्येक बियाणं ज्यावेळेस आम्ही दुकानावर पाठवतो त्यावेळेस आम्ही त्या दुकानदाराला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि त्यांनी शेतकऱ्या कसं असतं कारण खरीप सीझन हे फक्त किती दिवसाचं असतं आता सगळे शेतकऱ्यांना माहिती आहे. पाऊस पडलं की सगळीकडे एकदाच लागवड होते. आता शेतकरी ह्यांनी कोणत्या टायमिंगला जाऊन त्यांनी बियाणं खरेदी केलं त्यावेळेस तो जो विक्रेता आहे ज्यांना आम्ही माहिती दिलेली आहे त्यांना माहिती द्यायला पाहिजे त्यावेळेस. कारण आता कृषी विक्रेताचे एवढे सारे दुकानं आहे, तर कोणता शेतकरी कोणत्या वेळी जाईल त्यावेळेस प्रतिनिधी कसा उपलब्ध राहील तिथं, किंवा त्या शेतकऱ्याने तरी त्या प्रतिनिधीचं नंबर घ्यायला पाहिजे त्या दुकानदाराकडून की बाबा लागवड केली ना तर ह्याला काय काय स्प्रे करायचे साहेब, काय मॅनेजमेंट आहे, हे शेतकऱ्यांनी पण त्या दुकानदाराकडून नंबर घेऊ शकत होते. म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणायचं समन्वयाच्या अभावामुळे हे पिकाचं असं नुकसान झालेलं आहे. आपलं पूर्ण नाव काय सर? राजू जाधव, श्रीराम कंपनी. धन्यवाद सर. त्याची तक्रार आहे, त्या अनुषंगानं कंपनीचे व्यक्तीसुद्धा आलेले आहेत, आपण पण आलेले आहात. तर नेमका कशामुळे तुऱ्याचे बाधित झाली किंवा काय प्रॉब्लेम झाला त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल एक अभ्यासक म्हणून? आज दिनांक 16 जानेवारी रोजी आम्ही श्री राधाकिशन डोंगरे साहेब यांच्या शेतात या शेतकऱ्यांच्या शेतात आम्ही आज पाहणी केली. या शेतकऱ्यात कोणतं वाण आहे? मुन्नी हे वाण पेरलेलं आहे. सोबतच गोदावरी श्रीराम कंपनीचं मुन्नी वाण पेरलेलं आहे. सोबतच याच्या कंपॅरिझन म्हणजे गोदावरीसुद्धा वाण आहे. गोदावरी वाण अतिशय उत्कृष्टपणे आलेलं आहे, परंतु या मुन्नी वाणाला कमी प्रमाणात उत्पन्नात घट दिसून येत आहे. याच्यात काही रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव झालेला आहे आणि विल्ड पण दिसतो आपल्याला. काही प्रमाणात स्टर्लिटी पण दिसतं. SMD म्हणतो आपण त्याला, स्टर्लिटी मोजॅक. याचा थोड्या प्रमाणात अटॅक वाढल्यामुळं आपल्याला याच्यात उत्पन्नात घट दिसून येत आहे. यातला काही प्रमाणात माल दिसत आहे काय, आणि अशा प्रकारे शेतकऱ्याचं उत्पन्नात सरासरीपेक्षा घट झालेली आढळून येत आहे. काही प्रत्येक व्हेरायटीचे वेगवेगळे गुणधर्म असते. आपण कंपॅरिझन करताना आपण असं नाही म्हणू शकत की त्या व्हेरायटीचं एवढं आलं म्हणून याचं एवढं आलं पाहिजे. कंपनीचे जे प्रतिनिधी आहे ते व्यवस्थित याच्याबद्दल कशामुळं म्हणजे व्हेरायटीचे काय गुणधर्म आहे ते आपण जेव्हा त्यांचं बघू त्यावरून आपल्या लक्षात येईल की किती दिवसाचे आहे, काय आहे, त्याचं स्पेसिंग किती पाहिजे, त्याचं खतं, न्यूट्रिएंट वगैरे सगळ्या या गोष्टीवर त्याची उत्पादकता अवलंबून असते. काही एकाच फॅक्टरमुळं हे होत नाही. क्लायमेटचं असेल, आणखी जमिनीचं असेल, सगळ्या या कंबाईन प्रोसेसमुळं त्याचं उत्पन्न कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. आम्हाला अधिकृतपणे अशी बोलण्याची परमिशन नसते, वरतून आम्हाला परमिशन घ्यावी लागते. परंतु याचा अहवाल आम्ही सगळ्याचा अभ्यास करून आम्ही त्याचा अहवाल 8 दिवसात आम्हाला शेतकऱ्यांकडे नाही आम्ही आपल्या याच्यासाठी संवाद करत आहोत की बाकीच्या इतर शेतकऱ्याचं जर असेल तर त्यांनी सुद्धा तक्रार करायच्या अगोदर आपण नेमकं काय केलं हे सुद्धा तपासायला हवं, जेणेकरून तुम्हालाही त्रास होता कामा नये आणि शेतकऱ्याचा सुद्धा अमूल्य वेळ जाता कामा नये. ज्या वेळेला आपल्याला SMचा अटॅक वेळेवर आढळून आला आपल्या शेतात फिरताना, त्यावेळेला जे SMचं झाड ते काढून टाकायचं आणि जे व्हायरल अफेक्टेड जे झाड आहे ते काढून टाकायचं आणि त्याचा नायनाट व्यवस्थित करून टाकायचा. त्याचबरोबर कीटकनाशकाच्या फवारणी वेळोवेळी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याचा स्प्रेड जो आहे रसशोषक किडीमुळे ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातं आणि अचानक काही दिवसातच ते पूर्ण आपली फील्ड कव्हर केल्या जाते. त्याच्यामुळं त्याचा व्यवस्थित जर आपण नायनाट केल्यास, कीटकनाशकाची फवारणी वेळेवर घेतल्यास त्याचा आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो आणि उत्पन्नात जे होणारे जे घट आहे ते थांबवू शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का कुठेतरी शेतकऱ्याकडून किंवा दुकानदाराकडून एकामेकाचा समन्वयाचा अभाव आहे असं तुम्हाला कुठे काही स्पष्ट बोलायचं का की नेमकं? कारण जशी काळजी घ्यायला हवी होती पिकाच्या संदर्भात तशी शेतकऱ्यांनी घेतली नाही. पुन्हा एकदा सांगतोय सर की प्रत्येक व्हेरायटीचं आपापलं वेगवेगळं वैशिष्ट्य असते. आपण जेव्हा वेळेला व्हेरायटी म्हणतो, कोणी एखादी डिसीज ससेप्टेबल राहू शकते, एखादी रेजिस्टंट राहू शकते किंवा आणखी कोणकोणत्या त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते. त्याच्यामुळं त्या दुसऱ्या वनात तो रोग नाही आला, या वनात आला असेल किंवा आणखी कोणत्या वनात आला असेल, आपण त्याची कंपॅरिझन म्हणजे तुलना नाही करू शकत, होऊ शकते. त्यावेळेला योग्य ते निदर्शनास आलं आपण जे व्हायरल इन्फेक्टेड प्लांट आहे ते काढून टाकू शकतो
आणि किंवा हवामानानुसार जर आपल्याला काही दिसत असेल तर खात असेल, ग्रोथ रेग्युलेटर असेल किंवा त्याची व्यवस्थित फवारणी केल्यास आपल्याला ते कंट्रोल करता येईल. आपलं नाव सर? माझा डॉक्टर दीपक गुणवंता इंगोले, बदनापूर. हा वरिष्ठ संशोधन सर. दादा मला एक सांगा, तुम्ही शेतकरी आहात, तुमचं हे तुरीचं पीक आहे, कुठं आहे आणि नेमकी तुमची तक्रारकार आणि तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं कोण कोण अधिकारी तुम्हाला भेट द्यायला आले आणि तुमचं म्हणणं काय? आता इथं आलेले कृषी अधिकारी, काय नाव ते? पाटील साहेब, हा पाटील साहेब आहे आणि इंगोले साहेब आहे आणि कंपनीचे जाधव साहेब आहे. हे तिघं कोण्या कंपनीचे? हे ते मुन्ना श्रीराम, हा मुन्ना श्रीराम तूर आहे ती मुन्ना कंपनीची. अच्छा. तर सर आता तुम्हाला मी सांगतो, या तुरीला आहे ना 2 पाणी झाले बरं का, याला 2 खताचे डोस झाले काय. आता याला कशाचीच कमतरता पडेल नाही आमच्या हिशोबानं. आता आम्ही जी पलीकडून आपण श्रीराम वाहन आहे आपला गोदावरीचा, आता त्याच्यात आणि याच्यात काय फरक, त्याच्यात पाहा तुम्ही त्याचं किती फरक. एकरी ॲव्हरेज 11 क्विंटलचं येतं सर. किती? 11 क्विंटलचं. आता याच्यात किती क्विंटलचं येईल तुम्ही सांगा काय. आता तिकडचं पलीकडचं जर तयार केलं तर एकरी 11 क्विंटलचं ॲव्हरेज येईल तिथे. आता ही माझी जमीन आहे 5.7 एकर काय. आता याच्यात मला 3 क्विंटलचं ॲव्हरेज येतं नाही कोणी एकरी. मग याच्यावर आता कंपनीचा दोष नाही म्हणावं, मग कशात दोष म्हणला का ना. आम्ही तर आता याला सारं करून बसलो. 2 पाणी तर द्यायची कामच पडत नाही, एका पाण्यात तूर येत असते. आता 2 पाणी देऊन बी जर तूर जर फेल गेली तर मग आता ब्यात दोष नाही तर मग दोष कशात आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्या बाजूचा प्लॉट जो आहे ते आणि तो आणि सारखीच मेहनत केलेली, सारखी मेहनत आहे ना. खत सारखं आहे, दोष त्याला फवारणी सारखी आहे काय, सारं व्यवस्थित आहे. त्याच्यात रान एकच आहे, काही रान की बांध सोडून नाही काही बाजूला. म्हणजे थोडक्यात असं व्हायला नव्हतं पाहिजे ना. म्हणजे मग तुमचं म्हणणं काय, कंपनीने नुकसान भरपाई द्यावं का काय म्हणणं का काय? तर संशोधन माझी नुकसान भरपाई देवा 11 क्विंटलच्या हिसाबानं एकरी. अच्छा. किंवा मग जे बाजूला जे वावरात जे एकरी येईल ते ते द्यावं, average निघा. जे काय असेल ते समजा. मग 11 निघो, 12 निघो की 10 निघो, त्या हिशोबानं ॲव्हरेज कंपनीने माझी भरपाई करून द्यावा. आम्ही काही कंपनीचं म्हणजे काही मुद्दाम करायला नाही लागलोय काय, हं. आणि ती मुद्दाम करणार बी नाही अशी माणसं नाही आम्ही. की जसं नुकसान आहे तसं त्यानं करून द्यावं आपलं. मला एक सांगा, तुम्ही आत्ताच कंपनीचे अधिकारी पण बोललेत आणि त्यानंतर कृषी संशोधनवाले त्यांनी सांगितलेलं काही ठिकाणी तुमच्याकडे समवण्याचे म्हणजे एकामेका दुकानदाराकडून ज्यावेळेस तुम्ही पॉकेट घेतलं तर तुम्ही जे संपर्क साधायला पाहिजे होते त्याच्याकडून माहिती घ्यायला हवी होती, ती माहिती घेतली नाही किंवा कुठंतरी अभाव झाले असं त्यांना जाणवतं. म्हणजे आरोप केलेला नाही त्यांनी, पण जाणवतं. त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? सर आता दुकानदाराचा माझा बी कॉन्टॅक्ट आहे, त्याचा नंबर आहे माझ्याकडे. जसं त्यानं सांगितलं त्याच्या हिशोबाने आम्ही केलं. त्यानं योग्य सांगितलं आम्हाला ना आम्ही योग्य केलं बरं का. अच्छा. आता जर समजा याच्यात जर राहणार म्हणा का काय आमच्या करण्यात आहे काही झाले मग पलीकडे असं व्हायला पाहिजे होतं ना. अच्छा. काय पलीकडची तूर आहे ना गोदा कंपनीची, त्याच्यात असं व्हायला पाहिजे होतं. जसं याच्यात झालं तसं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला म्हणायचं गुणदोष या श्रीरामच्या मुन्ना वाहनात आहे समजा असं. वाहनातच गुण येण्याचा गुणदोष आहेत आणि ते नुकसान. आपल्याला काय वाटलं की आता माल धरीन मग धरीन तरी नाही धरून बी मग आपण इतके दिवस थांबलो. कशामुळे थांबलो म्हणलो आपण पाहू वाजूकी करू, तरी ते झालं नाही ना. बरं, तुम्ही कंपनीला म्हणजे विनंती करणार का बाबा की माझ्या जण योग्य ते नुकसान त्या संदर्भात कंपनी विनंती करणार का काय करणार का तक्रार केली? आम्ही विनंती करून तर पाहणार आधी, आणि जर नाही जर ऐकलं तर डायरेक्ट कोर्टात करणार सर. आम्ही डायरेक्ट कोर्टात जाणार. जर त्या जर नाही जर विनंती करून जर आमचं भरपाई जर करून नाही दिली तर आम्ही डायरेक्ट मग पुढं मार्ग शोधणार आहे. म्हणजे थोडक्यात आजच्या घडीला तुम्ही लेखी विनंती अर्ज करणार, मग ते नुकसान भरपाई जर झालं तुमची तडजोड झाली तर ठीक आहे, नाही तर पुढे दाद मागणार तुम्ही, दाद मागणार. हा जर नाही झालं तर डायरेक्ट आम्ही पुढं मार्ग शोधणार. तुमचं पूर्ण नाव काय आणि कुडाचे तुमचं पूर्ण नाव काय आणि कुडाचे रहिवासी? विठ्ठल पंढरनाथ डोंगरे, कर्जतचा रहिवासी, आपलं अंबड तालुका. आणि हे गट नंबर किती आहे? 223. 223 कर्जत शिवार. कर्जत शिवार आहे.